पुढल्या बातमीकडे वळूयात। विशाळगड अतिक्रमण हटाव आंदोलन प्रकरणी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे। संभाजीराजे छत्रपतींसह 50 ते 60 जणांवर गुन्हा दाखल झालाय। शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीराजेंवर सुद्धा याच प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। विशाळगड अतिक्रमण हटाव आंदोलन प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। संभाजीराजेंसह 50 ते 60 जणांवर गुन्हे दाखल केलेत आणि या संदर्भामध्ये संभाजीराजे छत्रपतींची पत्रकार परिषद सुरू आहे। थेट जाऊया। काय लिहून दिलं मला प्रश्न? का परीक्षा बघितली तुम्ही? तुम्हाला द्यायचा होता ना निर्णय द्यायचा होता ना तुम्हाला की अतिक्रमण आजपासून आम्ही मुक्त करू, आम्ही अतिक्रमण काढू। का माझी परीक्षा बघितली? काय शुभक्ताची परीक्षा बघितली? राजे, ज्या पद्धतीने कोल्हापुरामध्ये दंगल घडली होती तशीच दंगल सदृश परिस्थिती तिथे निर्माण झाली होती। अनोळखी चेहरे होते, बहुतांश मिरज, सांगली, आटपाडी या भागाचे होते। म्हणजे प्रशासनाला किंवा या राज्य सरकारला तिथं तशीच परिस्थिती निर्माण करायची होती का? प्रशासनाने याचं संशोधन करायला पाहिजे, प्रशासनाने याचा विचार करायला पाहिजे। आम्ही प्रामाणिकपणे तिथे गेलो होतो, मी प्रामाणिकपणे गेलो, मी प्रामाणिकपणे सांगत होतो की तुम्ही निर्णय घ्या, शिवभक्त येणार आहे। हा विषय असा नाही, हा विषय अनेक वर्षापासून चालू आहे। मी आलो 1.5 वर्षातच। का परिस्थिती तुम्ही निर्माण करता येईल? त्यांनी विचार करायला पाहिजे या सगळ्या गोष्टीचा। वेळ होता त्यांच्या हातात। राजे, खरं तर म्हणजे हे आंदोलन होण्यापूर्वी आदल्या दिवशी काही आपलं मुख्यमंत्री किंवा वरिष्ठ पातळीवरती काही बोलणं झालं होतं का? कारण अशी माहिती पुढे येते की मुख्यमंत्र्यांशी आपलं बोलणं करून दिलं होतं, तरी देखील हे आंदोलन पुढे गेलं, असं कोण म्हटलं? अशी चर्चा सुरू आहे। ज्यांनी चर्चा केली त्यांनी मला सांगावं, बोलतो मग। राजे, विशाळगडावर अतिक्रमण काढल्याबद्दल कायदेशीर मार्गाने काढल्याबद्दल कुणाचं दुमत नाही, पण गजापूरमध्ये नाहक जी गाजवून लागली त्यामध्ये खरंच शिवभक्त होते का कोण बाहेरून आलेलं? हाच माझा मुद्दा आहे। मी त्याला समर्थन केलेलं नाही आहे। त्याचा निश्चितपणाने त्याच्या खोलात त्यांनी जावं आणि खोलात जात असताना ते का घडलं, कशामुळे घडलं, याला जबाबदार कोण आहे? प्रशासन हात वर करू शकत नाही हे काय घडलंय म्हणून। ही परिस्थितीच का निर्माण झाली? तुम्ही काय केलं? तुम्ही आत्मचिंतन करा ना। तुम्ही या 1.5 वर्षात का केलं नाही? आज तुम्ही हे देऊ शकता, आज तुम्ही अतिक्रमण काढण्यासाठी आदेश देऊ शकता, मग हेच तुम्ही 1.5 वर्षात का केलं नाही? राजे, खरं तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हे अतिक्रमण काळाचा आदेश दिले प्रशासनाला। काल ही ज्यावेळेला घटना घडली विशाळगडावर त्यावेळेला प्रशासनाला आदेश दिले की जे अतिक्रमण आहे ते काढून टाका, असं सरकारनं सांगितलं। हे आदेश त्यांना 1.5 वर्षापूर्वी देता आले असते तर हे सरकारला धरवायचं होतं का? आता हे मला माहित नाही, मी सरकारची बाजू मी काय मांडू शकणार नाही की मुलं प्रशासनाच्या मनात काय होतं मला सांगता येणार नाही। पण हा प्रश्न माझाच आहे की मी येणार होतं त्यांना माहित होतं। पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे होतं, आज बोलतोय पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्या। जसं धनंजय म्हटले की पालकमंत्री जर हे माहित होतं ही परिस्थिती तिथं म्हणजे संवेदनशील होऊ शकते तर त्यांनी पुढाकार घ्यायचं होतं। राजे, खरं तर आपण तुमच्यावरती आणि इतर शिवभक्तांच्यावरती सुद्धा पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल केले, पुढच्या माझ्या गुन्हा नोंद केलाय का? अशी माहिती जर गुन्हा नोंद केला असेल तर मी निघालो होता शाहूवाडी पोलीस स्टेशनला, निघालो आता इथूनच निघतो शाहूवाडी पोलीस स्टेशनला। अशी माहितीच कळते सकाळपासून मी जातो आणि गुन्हा मी तर काल बोललोच नाही, काल बोललोच नाही। हे घडावं असं काही अपेक्षा होती आपली, कारण तुमची पहिली प्रेस कॉन्फरन्स झाली इथं त्यानंतर आम्ही सुधीर सिरी यांनी येणार आम्ही सांगितलं होतं की असं घडण्याची शक्यता आहे। नाही, हे बघा हे काम प्रशासनाचं। शिवभक्तांचा आक्रोश होता हे त्यांना कल्पना होती, शिवभक्तांचा आक्रोश का होता त्याचं सुद्धा त्यांना गांभीर्य होतं। मग त्यांनी सिस्टम का लावली नाही? का सिस्टम लावली नाही? मी स्वतः तिथे येणार आहे, हीच मोठी बातमी, हेच मोठं ह्याच पॉईंट तुम्ही गांभीर्याने घ्यायला पाहिजे। राजे, खरं तर आपण राजे, तुम्ही म्हणताय की शिवभक्तांचा आक्रोश होता हे देखील मान्य आहे, शिवभक्तांचा आक्रोश होता हे मान्य आहे।
तर जे काल घडलं ते वाईट होतं, पण का घडलं याचा विचार व्हायला हवा असं संभाजीराजे छत्रपतींनी म्हटलेलं आहे. एवढे दिवस अतिक्रमण हटवण्याचे आदेश का दिले नाहीत असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. आंदोलनानंतरच अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले गेले याचाही उल्लेख केला आहे.